मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी परप्रांतीय दोघांविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गडिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। संशयित शहजाद शेख राहणार शंभरपूर, जिल्हा गोंडा, उत्तर प्रदेश व त्याला पळून जाण्यास मदत केल्याबद्दल बरकत अली रईस पाशा अशी त्यांची नावे आहेत। बरकत अली याला ताब्यात घेतले असून शहजादच्या तपासासाठी पोलीस पथक रवाना केले आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांनी पत्रकारांना दिली। अधिक माहिती अशी, शहरातील कडगाव रोडवरील काजूबाग परिसरात पीओपीचे काम करणारे बरकत अली पाशा यांचे दुकान आहे। त्या दुकानाच्या परिसरात मोलमजुरी करणारे कुटुंब वास्तव्याला असून पीडित मुलगी शहरातील शाळेत 5वीत शिकते। आठवड्याभरापूर्वी आजारी असल्यामुळे पीडित मुलगी घरी एकटीच होती। तिचे आई वडील मोलमजुरीसाठी बाहेर गेले होते। घराबाहेर भांडी घासत असताना शहजाद याने मोबाईलवर तिचे फोटो काढले। फोटो काढल्याचे लक्षात येताच तिने ते फोटो डिलीट करण्यास सांगितले। त्यावेळी त्याने तिची लगड करण्याचा प्रयत्न केला होता। गुरुवारी संध्याकाळी पीडित मुलीने घडलेला प्रकार पालकांना सांगितला। दरम्यान या प्रकारची माहिती मिळताच बरकत अली याने शहजादला जाब विचारून चोप दिला। त्यानंतर ते शहरातून पळून गेल्याची चर्चा चालू झाली। दरम्यान या प्रकाराची माहिती मिळताच संतप्त तरुण सायंकाळी शहरातील लक्ष्मी मंदिरात एकत्रित आले। त्यानंतर घोषणाबाजी करत जमाव पोलीस ठाण्यासमोर आला। अल्पवयीन मुलीची छेडछाड करणाऱ्या व त्याला मदत करणाऱ्या त्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली। गुन्हा दाखल केल्याशिवाय हटणार नाही असं म्हणत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला। पोलीस निरीक्षक सतीश होळकर यांनी संतप्त जमावाला शांत केलं। पीडित मुलीच्या पालकांची फिर्याद घेऊन संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला जाईल। कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही। त्यामुळे कायदा हातात न घेता शांतता व सुव्यवस्था कायम राखावी असे आवाहन केले। मात्र त्यानंतरही तासभर गोंधळ चालूच होता। पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।